नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा पुन्हा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आज BCom थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी मॅनेजमेंट अकाउंटिंग पार्ट 2 या शेवटच्या सेमचे MCQ घेऊन आलेलो आहोत. MCQ आपण 3-4 सेटमध्ये काढणार आहोत. त्याच्यामधला हा पहिला सेट आपण आज इथं पाहणार आहोत. जर तुम्हाला इथं मी आता कॅल्क्युलेट करत असताना कन्सेप्च्युअल सांगत जाईन आणि कॅल्क्युलेशनचा पार्ट थोडासा तुम्हाला रेशोचा फॉर्म्युला सांगत जाईल, तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे किंवा मी 1-2 रेशो तुम्हाला कॅल्क्युलेटसुद्धा करून दाखवणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण आता पहिलं जो काही MCQ दिला आहे तो आपण रीड करून घेऊया. ज्याच्यावरती जास्त फोकस असणार आहे त्याच्यावर मी भर देईल आणि जे वन लायनर आहेत वाचलं की समजत जातील त्याचा थोडासा मी स्किप करत जाणार आहे. ओके, चला तर पहिला आपण पार्ट किंवा पहिला क्वेश्चन पाहूया. While calculating earning per share, if both equity and preference share capital are there, then preference share is deducted from the net profit, equity share capital is deducted from the net profit, both A and B and none of this. याचा आन्सर आहे ए, प्रिफरन्स शेअर इज डिडक्टेड फ्रॉम द नेट प्रॉफिट. आपण प्रिफरन्स शेअर जे आहेत ते नेट प्रॉफिटमधून या ठिकाणी डिडक्ट करणार आहोत. याच्यानंतर दुसरा आहे नेट ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. नेट ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो डिटरमाइन डॅश व्हाईल नेट प्रॉफिट रेशो डिटरमाइन. आता नेट ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो आणि नेट प्रॉफिट रेशो कशा प्रकारचा हे याच्यामध्ये विचारलं ते आता बघून घ्यायचं आहे. ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ द बिझनेस आणि वर्किंग इफिशियन्सी मॅनेजमेंट. वर्किंग इफिशियन्सी ऑफ द मॅनेजमेंट ऑन ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ द बिझनेस. सी काय म्हणतं आहे, ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ द एक्सटर्नल मार्केट आणि वर्किंग इफिशियन्सी ऑफ द इंटरनल मॅनेजमेंट. आणि डी नन ऑफ दिस. नेट ऑपरेटिंग रेशो डिटरमाइन्स. नेट ऑपरेटिंग रेशो हा ओव्हरऑल तुमचं जे काय वर्किंग इफिशियन्सी तुमच्या मॅनेजमेंटचे आहे ते डिटरमाइन करतं. तर नेट प्रॉफिट तुमच्या बिझनेसची इफिशियन्सी, ओव्हरऑल बिझनेसची इफिशियन्सी डिटरमाइन करतं, म्हणून ऑप्शन बी या ठिकाणी. त्याच्यानंतर आहे टर्न ओव्हर रेशो आर बेस्ड ऑन. टर्न ओव्हर रेशो म्हणजे सेल्सचे रेशो जे आपण पाहिले होते ते कशावरती बेस्ड आहेत किंवा त्याला आणखी काय म्हणतात, तर त्याला ॲक्टिव्हिटी रेशो आणि परफॉर्मन्स रेशो हे दोन असं सुद्धा म्हटलं जातं. टर्न ओव्हर रेशो म्हणजे सेल्स बेस्ड जे रेशो आहेत त्यांना. नेक्स्ट, ओव्हरऑल प्रॉफिटॅबिलिटी रेशो आर बेस्ड ऑन. ओव्हरऑल प्रॉफिटॅबिलिटी रेशो कशावरती बेस्ड असणार आहेत, तर ते टोटली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचं की इन्व्हेस्टमेंट करायचं नाही याच्यावरतीच ते प्रॉफिटॅबिलिटी रेशो राहणार आहेत, म्हणून याचा ऑप्शन आहे ए. त्याच्यानंतर आहे डेप्ट टू इक्विटी रेशो इज सब पार्ट ऑफ. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, डेप्ट डिवायडेड बाय इक्विटी. हा कशाचा पार्ट आहे, सब पार्ट कशाचा आहे, तर डेप्ट आणि इक्विटी जे आहे ते लॉंग टर्मसाठी असणार आहे. त्याच्यामुळं हे जे सब पार्ट आहे ते लॉंग टर्म सॉल्व्हन्सी रेशोचा पार्ट राहणार आहे. डेप्ट आणि इक्विटी बिझनेसमध्ये लॉंग टर्मसाठी यूज होणार आहे, त्याच्यामुळे याचा जो काही सब पार्ट याचा राहणार आहे तो लॉंग टर्म सॉल्व्हन्सी रेशोचा सब पार्ट राहील. याच्यानंतर 6वा आहे डेटास टर्नओव्हर रेशो. यालाच आणखी काय म्हणतात, म्हणजे आपण पाहिलं होतं डेटास टर्नओव्हर रेशोला रिसिवेबल टर्नओव्हर रेशोसुद्धा म्हणतात. डेटसला दुसरं नाव काय सांगितलं होतं, रिसिवेबल. दुसरा याचा ऑप्शन काय, ॲज ए रिसिवेबल टर्नओव्हर रेशो. आणि तिसरा आहे डेटास व्हेलॉसिटी रेशो. हे दोन नाव म्हटलं जातं डेटास टर्नओव्हर रेशोला. आणखी या दोन नावाने ओळखला जातं. नंबर 1 रिसिवेबल टर्नओव्हर रेशो आणि दुसरा आहे डेटास टर्नओव्हर रेशो. सी काय सांगते, स्टॉक व्हेलॉसिटी आणि पेएबल याचं घेणं देणं नाही. ऑप्शन ए अँड बी. त्याच्यानंतर 7वा आहे व्हाईल कॅल्क्युलेटिंग ग्रॉस प्रॉफिट इफ नेट प्रॉफिट इज गिवन. आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना जर नेट प्रॉफिट दिला तर काय करायचं. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ग्रॉस प्रॉफिट, पण नेट प्रॉफिट दिला तर काय करायचं, तर इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ग्रॉस प्रॉफिट बाय ॲडिंग इंटरेस्ट टू इट. ओके. त्याच्यानंतर बी काय म्हणतं, इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ग्रॉस प्रॉफिट बाय ॲडिंग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग. त्याच्यानंतर सी बोथ ए अँड बी आणि डी नन ऑफ दिस. ह्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन ए म्हणता येईल, मोस्ट अप्रोप्रिएट.
त्याच्यानंतर सी सांगितलं आहे काय रे, 8वा नंबरचा, गिवन सेल्स इज 1,20,000 अँड ग्रॉस प्रॉफिट इज 30,000. द ग्रॉस प्रॉफिट रेशो इज. आता ग्रॉस प्रॉफिटचा रेशो पाहिजे आपल्याला, तर रेशो तुमच्या समोर ठेवतोय. ग्रॉस प्रॉफिटचा बघा काय रेशो, ग्रॉस प्रॉफिटचा रेशो या ठिकाणी दिला बघा 15 नंबरचा. ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल. आता या क्वेश्चनमध्ये बघा काय विचारले, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स आपला रेशो आहे. तर सांगितलं आहे 1,20,000 सेल आहे आणि प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट आहे 30,000. आपण रेशो कॅल्क्युलेट करूया. ग्रॉस प्रॉफिट किती आहे रे, 30,000 डिवायडेड बाय सेल्स किती होतं, 1,20,000 इंटू 100 जर केलं तर 25% येऊन जाईल. ह्याच्यानंतर हे इथं बघा 25%, ऑप्शन बी. पुढचं आहे डिटरमाइन वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो इफ करंट असेट इज 1,50,000, करंट लायबिलिटी इज 1,00,000 आणि कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज ₹3,00,000. आता तुम्हाला माहिती आहे ग्रॉस वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशोचा काय आहे, तरीसुद्धा तुमच्या समोर घ्या. हे बघा 8 नंबरचा रेशो, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो, सेल्स डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल. सेल्स या क्वेश्चनमध्ये दिले का, तर दिलं नाही. क्वेश्चनमध्ये सेल्स जर दिलं नसेल तर आपण कॉस्ट ऑफ गुड सोल्डलाच सेल्स ट्रीट करत असतो. सेल्स डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय रे, करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी. करंट असेट आहेत 1,50,000, करंट लायबिलिटी आहेत 1,00,000. 1,50,000मधून 1,00,000 गेले राहतात 50,000. 50,000 डिवायडेड बाय आपण काय करणार आहोत 3,00,000 करून बघूया. 50,000 डिवायडेड बाय 3,00,000. 50,000 डिवायडेड बाय 3,00,000 इंटू 100. थांबा एक मिनिट पाहू द्या. ओके, काय आपला रेशो, सेल्स डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल आहे रे. सेल्स आपलं किती आहे 3,00,000, भागाकारामध्ये वर्किंग कॅपिटल आपण काढलं होतं 50,000 इंटू 100ची इथे या ठिकाणी गरज नाही, बरोबर करा 6 टाईम. रेशो किती आला 6 टाईम, बघून घ्या रेशो 6 टाईम. ओके, त्याच्यानंतर 10वा आहे, इफ सेलिंग प्राइस इज फिक्स 25% अबोव कॉस्ट देन ग्रॉस प्रॉफिट इज. तर आता हे एकदम सिंपल आहे. 100 रुपये आपल्याला जे काही कॉस्ट ॲझ्युम करायचे आणि 25% त्याच्यामध्ये सेलिंग प्राईस फिक्स केली म्हणून सांगते. ग्रॉस प्रॉफिट जर कॉस्ट 100 प्लस प्रॉफिट तुमचा सेलिंग प्राईस सांगितली 25% अबोव कॉस्ट, म्हणजे 125 रुपये तुमची कॉस्ट येईल. तर ग्रॉस प्रॉफिट काढा. हे इक्वेशननुसार ज्याला येईल त्याला एकदम व्यवस्थित येऊन जाईल. आपल्याकडे इथं नोटपॅड नाही तर मी कॅल्क्युलेट करून दाखवलेलं असतं. 125 आलं तुमचे सेलिंग प्राईस, 100 अधिक 25 इज इक्वल टू 125 सेलिंग प्राईस. मग 25 तुमचे टक्के सांगितल्यामुळं 25 भागाकारात जर 125 केलं तर बरोबर 20% येऊन जातं. करून बघा 25 भागाकारात 125. त्याच्यानंतर लिक्विड असेट इज डिटरमाइन. आता आपण क्लासमध्ये पाहिलं होतं लिक्विड असेट कशाला म्हणतात, तर जेवढं काही तुमचं करंट असेट असतील, स्टॉक असेल आणि प्रीपेड एक्सपेन्सेस ॲड केल्यानंतर शिल्लक राहतं त्याला लिक्विड किंवा लिक्विड असेट असं म्हटलं जातं. ग्रॉस प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड बाय, नेक्स्ट ग्रॉस प्रॉफिटचा रेशो विचारले, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय ग्रॉस सेल्स इंटू 100. नेक्स्ट त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू अबाउट रेशो अनालिसिस. रेशो अनालिसिसच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणती स्टेटमेंट बरोबर आहे बघूया. ए काय म्हणते, रेशो अनालिसिस इज यूजफुल इन फायनान्शियल अनालिसिस, बरोबर आहे. रेशो अनालिसिस इज हेल्पफुल इन कम्युनिकेशन अँड कोऑर्डिनेशन, एकदम बरोबर आहे. रेशो अनालिसिस इज नॉट हेल्पफुल इन आयडेंटिफाईंग वीक स्पॉट ऑफ द बिझनेस, हे चुकीचं आहे, कारण ही सुद्धा जर नॉट नसतं या ठिकाणी तर हे इथंसुद्धा युजफुल राहणार आहे. आणि डी काय म्हणते, रेशो अनालिसिस इज हेल्पफुल इन फायनान्शियल प्लॅनिंग अँड फोरकास्टिंग, एकदम बरोबर आहे.
म्हणजे ABDC तेवढं चुकीचं आहे. नेक्स्ट 14 नंबर, डिटरमाइन डेटाज टर्नओव्हर रेशो इफ क्लोजिंग स्टॉक इज ₹40,000, cash sales is 25% of credit sales, and excess of closing data over opening data is ₹20,000. डिटरमाइन डेटाज टर्नओव्हर रेशो. आता तुम्ही काय करायचं, डेटाज टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला बघा काय येतं. तर डेटाज टर्नओव्हर रेशोचा नंबर 2चा बघा, क्रेडिट सेल्स डिवायडेड बाय ॲव्हरेज डेटा. ॲव्हरेज डेटा म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग डेटा यांचं ॲव्हरेज काढायचं. ओके, ओपनिंग डेटास प्लस क्लोजिंग डेटास डिवायडेड बाय 2नी आपलं ॲव्हरेज डेटास निघतात. तर क्रेडिट सेल्स किती दिले बघा क्वेश्चनमध्ये. क्रेडिट सेल्स सांगितलं आहे 25% ऑफ क्रेडिट सेल्स, closing data is 40,000, cash sales is 25% of credit sales, and excess of closing data over opening data is 20,000. याचं जर व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून बघा, हे आन्सर 4 टाइम्स येऊन जाईल. नेक्स्ट पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी समोर बोर्ड समोर सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. याच्यानंतर पुढचा पार्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर लिमिटेशन ऑफ रेशो अनालिसिस. विच ऑफ द फॉलोइंग आर लिमिटेशन्स ऑफ रेशो अनालिसिस. रेशो अनालिसिसचे लिमिटेशन काय आहेत. नंबर 1, लिमिटेशन पाहिजे, मर्यादा पाहिजेत आपल्याला. रेशो अनालिसिस मे रिझल्ट इन फेल्स रिझल्ट ऑफ इफ व्हेरिएशन इन प्राइस लेवल आर नॉट कन्सिडर्ड, हे सुद्धा आहे. रेशो अनालिसिस इग्नोर्स क्वांटिटेटिव्ह फॅक्टर्स, हे सुद्धा आहे. त्याच्यानंतर रेशो अनालिसिस इग्नोर्स क्वांटिटेटिव्ह झालं हे, त्याच्यानंतर डबल आलेलं आहे. आणि रेशो अनालिसिस इज हिस्टॉरिकल अनालिसिस, ABD. ह्याच्यानंतर पुढचं आहे, वाईल कॅल्क्युलेटिंग ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करत असताना A, क्लोजिंग स्टॉक इज डिडक्टेड फ्रॉम कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. B, क्लोजिंग स्टॉक इज ॲडेड टू कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. क्लोजिंग स्टॉक इज इग्नोर्ड. आणि D, नन ऑफ दिस. क्लोजिंग स्टॉक, ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला काय रे, ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल इंटू 100. मग काय करायचे, क्लोजिंग स्टॉक डिडक्ट करायचे कॉस्ट ऑफ गुड सोल्डमधून. कॉस्ट ऑफ गुड सोल्डमधून जर क्लोजिंग स्टॉक डिडक्ट केलं तर ग्रॉस प्रॉफिट आपल्याला काढता येतो. ह्याच्यानंतर विच रेशो इज कन्सिडर ॲज सेफ मार्जिन ऑफ सॉल्वन्सी. याच्यामध्ये याचं आन्सर आहे C, करंट रेशो. सॉल्वन्सी रेशो किंवा आपला याचे सेफ मार्जिन ऑफ सॉल्वन्सी जर काढायचं असेल तर करंट रेशो युजफुल राहणार आहे. याच्यानंतर पुढचं आहे, करंट रेशो इज स्टेटेड ॲज अ क्रूड रेशो बिकॉज इट मेजर ओनली द क्वालिटी ऑफ करंट असेट्स. करंट रेशो इज स्टेटेड ॲज क्रूड रेशो बिकॉज, कारण त्याचं एकच आहे, इट मेजर ओनली क्वालिटी ऑफ करंट असेट. त्याच्यानंतर 19 नंबर सांगितलं आहे, लिक्विड रेशो इज ऑल्सो नोन ॲज. लिक्विड रेशोला आणखी काय म्हणतात आपल्याला माहिती आहे, एक आहे क्विक रेशो आणि दुसरा आहे ॲसिड टेस्ट रेशो. बघा ऑप्शन ए बीमध्ये हो आहे, ऑप्शन ए आणि बी करेक्ट. त्याच्यानंतर द आयडियल लेवल ऑफ लिक्विड रेशो तर वाचूया. द आयडियल लेवल ऑफ लिक्विड रेशो इज 1:1 राहणार आहे. इथं आता तुम्हाला 3:3 सांगितलं आहे, 4:4 सांगितलं आहे, 5:5 ऑल ऑफ दिस. 3:3 म्हणजे काय रे, 1:1. 4:4 म्हणजे काय, 1:1. 5:5 म्हणजे काय, 1:1. आयडियल लिक्विड रेशो हा 1:1 राहत असतो, त्याच्यामुळे हे सगळेच बरोबर आहेत. 21 नंबर, डिटरमाइन स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशो काढायचं आहे. स्टॉक टर्नओव्हर रेशो, ओपनिंग स्टॉक सांगितला आहे 3,10,000, क्लोजिंग स्टॉक सांगितला आहे 31,000 ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक 29,000, सेल्स आहे 3,20,000 आणि ग्रॉस प्रॉफिट सांगितलं आहे 25% ऑन सेल. सेल्स काय आहे 3,20,000च्या 25% सांगितलं आहे. तर आता आपण काय काढायचं आहे, आपल्याला स्टॉक टर्नओव्हर रेशो काढायचा आहे. स्टॉक टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला बघून घ्या. स्टॉक टर्नओव्हर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड बघून घ्या अगोदर. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड
काढायचे आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. या ठिकाणी सेल्समधून जर ग्रॉस प्रॉफिट आपण मायनस केलं तर शिल्लक राहतं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. सेल्स आहे 3,20,000 रुपये. 3,20,000च्या 20% 25% किती सांगितलं आहे? 3,20,000च्या 25% ग्रॉस प्रॉफिट आहे, तर 25% ग्रॉस प्रॉफिट काढून घ्या. 80,000 आलं. मग ते 3,20,000मधून मायनस करा 80,000. तर या ठिकाणी तुमचं 2,40,000 कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आलं. फॉर्म्युला काय होता आता बघून घ्या. फॉर्म्युला परत एकदा, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉक 2,40,000 आपली कॉस्ट ऑफ गुड्स आली. ॲव्हरेज स्टॉक काढण्यासाठी ओपनिंग प्लस क्लोजिंग भागिले 2. ओपनिंग आहे 31,000 भागाकारामध्ये 31,000 अधिक 29,000 भागाकारामध्ये 2. 30,000ला ॲव्हरेज स्टॉक. मग काढून घ्या 2,40,000 भागाकारामध्ये 30,000 किती आला? इथे या ठिकाणी 8 टाइम्स. बघा तुमच्या प्रॉब्लेममध्ये आलं का? तर 8 टाइम्स रेशो आलेला आहे. याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सपेन्सेस रेशो. खालीलपैकी कोणता एक्सपेन्सेसचा रेशो आहे? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, ओके. त्याच्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस रेशो आहे, ओके. फॅक्टरी एक्सपेन्सेस रेशो आहे, ओके, हो हा सुद्धा आहे. आणि फायनान्स एक्सपेन्सेस रेशो म्हणजे ऑल ऑफ दिस आहे हे. त्याच्यानंतर द रिलेशनशिप बिटवीन टू फायनान्शियल व्हेरिएबल कॅन बी एक्सप्रेस्ड इन प्युअर रेशो, पर्सेंटेज रेशो, रेट और टाइम रेशो, ऑल ऑफ these. Next, profit for the objective of calculating a ratio may be taken as profit before tax but after interest, profit before interest and tax, profit after interest and tax, all of these. Next, general profitability ratio are based on investment, sell, A and B, none of this. जनरली प्रॉफिटेबल रेशो आपण पाठीमागचं सुद्धा पाहिलं होतं. कशावरती बेस्ड असतो? तर इन्व्हेस्टमेंट किंवा सेलवरती. ठीक आहे. मग बोथ ए अँड बी. नेक्स्ट, नेट प्रॉफिट रेशो इज कॅल्क्युलेटेड बाय. नेट प्रॉफिट रेशो फॉर्म्युला सांगा. नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. नेक्स्ट 27. When the concept of ratio is defined in respected to the items shown in the financial statement, it is termed as. आता या रेशोला काय म्हणायचं? परत रीड करतोय. When the concept of ratio is defined in respected to the item shown in financial statement, it is termed as accounting ratio. Good. याच्यानंतर 28. ऑपरेटिंग रेशो इज कॅल्क्युलेटेड बाय. ऑपरेटिंग आपल्याला रेशो बघायचा आहे. ऑपरेटिंग कॉस्ट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. नेक्स्ट 29. रिटर्न ऑन प्रोप्रायटरी फंड फंड इज ऑल्सो नोन ॲज रिटर्न ऑन नेटवर्थ, रिटर्न ऑन शेअरहोल्डर फंड, रिटर्न्स ऑन शेअरहोल्डर इन्व्हेस्टमेंट, ऑल ऑफ these. डी, ऑल ऑफ दिस. चला नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग फॉल्स अंडर प्रॉफिटॅबिलिटी रेशो. प्रॉफिटॅबिलिटी रेशोमध्ये काय चुकीचं आहे? जनरल प्रॉफिटॅबिलिटी रेशो किंवा प्रॉफिटॅबिलिटी रेशोमध्ये खालीलपैकी काय असतं? जनरल प्रॉफिटॅबिलिटी रेशो येस, ओव्हरऑल प्रॉफिटॅबिलिटी रेशो येस, आणि कंप्रेसिव्ह हे राहत नाहीत. म्हणून बोथ ए अँड बी. 31. If sales is rupees 10 lakh, sales return is rupees 50,000, profit before tax is 2 lakh, income tax is 40,000. नेट प्रॉफिट रेशो काढायचं आहे आपल्याला. आता नेट प्रॉफिट रेशो काढत असताना काय फॉर्म्युला? नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. नेट सेल्स, आता इथं सेल्स आणि सेल्स रिटर्न दिले. सेल्समधून सेल्स रिटर्न मायनस करा, तुमचं नेट सेल्स येतं. 10 लाखामधून जर 50,000 आपण मायनस केले तर 9,50,000 या ठिकाणी नेट सेल्स येईल. ठीक आहे. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स किती आहे तुमचा? 2 लाखाला तुमचा नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आणि इन्कम टॅक्स किती पेड केला म्हणते? 40%. मग 40% जर नेट प्रॉफिट आपण 40% 40% जर टॅक्स पेड केला असेल तर 2 लाखाच्या 40% काढून घ्या. 2 लाखाच्या 40% जर कॅल्क्युलेट केलं
तर 80,000 येईल, 80,000 येईल. 80,000 मग आपला नेट सेल्स किती होतं? नेट सेल्स होतं 9,50,000. 2 लाखामधून जर 80,000 वजा केलं तर 1,20,000 राहतात. आता आपला नेट प्रॉफिट रेशो काढायचा. नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नेट प्रॉफिट 1,20,000 येईल डिवायडेड बाय नेट सेल्स 9,50,000 इंटू 100 12.63. बघा इथं क्वेश्चनमध्ये 12.63. गुड. त्याच्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी कॅपिटल. रिटर्न ऑन इक्विटी कॅपिटल इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ डॅश फंड ऑफ इक्विटी शेअरहोल्डर, इक्विटी कॅपिटल ओनली, आयदर ए और आयदर बी, दोन्हीपैकी एक. चला नेक्स्ट. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो कॅन बी डिटरमाइन ॲज कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल किंवा सेल डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल हे सुद्धा असतं. कॉस्ट ऑफ गुड सोल्डलाच आपण सेल्स असं ट्रीट करतो, कधी कधी म्हणत असतो. म्हणजे याचा फॉर्म्युला काय? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल, ऑप्शन सी. याच्यानंतर पुढचं आहे, इफ सेल्स इज ₹5 लाख अँड नेट प्रॉफिट इज ₹1,20,000 देन नेट प्रॉफिट रेशो इज. आत्ताच पाहिल्याप्रमाणे सेल्स किती आहे? 5 लाख. नेट प्रॉफिट आहे 1,20,000. आपला फॉर्म्युला काय? तर नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल. नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल. बघून घ्या आता नेट प्रॉफिट किती. नेट प्रॉफिट या ठिकाणी सांगितलं आहे तुम्हाला 1,20,000 आणि 5 लाख. 1,20,000 भागिले 5 लाख इंटू 100 किती आलं? 24%. 24% आलं. चला नेक्स्ट पुढं. ग्रॉस प्रॉफिट रेशो शुड बी ॲडिक्वेट टू कवर. ग्रॉस प्रॉफिट रेशो पुढीलपैकी काय काय कव्हर करते? सेलिंग एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, डिव्हिडंड्स, ऑल ऑफ दीज. ह्याच्यानंतर 36चं आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो इज टर्म्ड ॲज. ग्रॉस प्रॉफिट रेशोला आणखी काय म्हणतात? ग्रॉस प्रॉफिट मार्जिन. त्याच्यानंतर ग्रॉस प्रॉफिट मार्जिन टू नेट सेल्स, बोथ ए अँड बी. करेक्ट, बोथ ए अँड बी. 37. डिटरमाइन ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. इफ ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज 60,000, सेल्स इज 9,40,000, सेल्स रिटर्न इज 40,000 and cost of net goods sold is ₹6,60,000. मी तुम्हाला ऑपरेटिंग प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला दाखवतो. इथं समोर आहे ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो डिवायडेड बाय इज इक्वल टू ऑपरेटिंग प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. याप्रमाणे कॅल्क्युलेट करून घ्या, व्यवस्थित तुमचा येऊन जाईल. ठीक आहे. याच्यानंतर पुढचं आहे लिक्विडिटी रेशो आर एक्सप्रेस्ड इन. लिक्विडिटी रेशो खालील प्रकारे कशामध्ये एक्सप्रेस करू शकतो? प्युअर रेशो फॉर्म. प्युअर रेशो फॉर्ममध्ये आपण लिक्विडिटी रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. याच्यानंतर पुढं आहे व्हॉट विल बी द ग्रॉस प्रॉफिट इफ टोटल सेल्स इज 2,60,000, कॉस्ट ऑफ नेट गुड्स सोल्ड इज 2 लाख अँड सेल्स रिटर्न इज 10,000. ग्रॉस प्रॉफिट रेट आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल अगोदर. टोटल सेल्स आहे 2,60,000, कॉस्ट ऑफ नेट सेल्स, कॉस्ट ऑफ नेट गुड्स सोल्ड 2 लाख आणि सेल्स रिटर्न इज 10,000. म्हणजे 2 लाख आपल्याला सेल होतं, त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहे 2 लाख, म्हणजे 60,000 रुपये आपल्याला या ठिकाणी नेट प्रॉफिट होईल आणि त्याच्यामधून सेल्स रिटर्न मायनस करायचे म्हणजे 50,000. ओके. तर मग जर रेशो जर कॅल्क्युलेट केला तर 20% येऊन जाईल. याच्यानंतर स्टॉक वेलॉसिटी इस्टॅब्लिश्ड इन रिलेशनशिप बिटवीन कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इन गिवन पिरियड अँड ॲव्हरेज अमाऊंट ऑफ इन्व्हेंटरी हेल्ड ड्युरिंग दॅट पिरियड. बी cost of goods sold is given period and average amount of stock held during that period, both A and B. तर या ठिकाणी ऑप्शन सी येईल, बोथ ए अँड सी. तर आपण या ठिकाणी 40 MCQ आज पहिल्या लेक्चरमध्ये या BCom थर्ड इयरच्या पहिल्या टेस्टमध्ये पाहिले आहेत. याच्यानंतर पुढचे जे MCQ असतील येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपण बोर्डवरती सॉल्व करणार आहोत प्रत्येक क्वेश्चन. तर आपण एक 2-4 सेट घेणार आहोत, 4 सेट.
त्याच्यानंतर आपण तुमची चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट अकाउंटिंगची प्रॅक्टिस होऊन जाईल. याचं PDF सुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. आणि त्याच्यानंतर जर काही याच्यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा किंवा पर्सनली व्हॉट्सअपवर मेसेज करा. प्रत्येक क्वेरीचं तुम्हाला रिप्लाय देत जाईन. धन्यवाद. आणि व्हिडिओ जर आवडला असेल असेच व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.